या व्लॉगच्या आधीचा लाँग व्हिडिओ जो टाकलाय तो तुम्ही बघा, म्हणजे हा व्लॉग तुम्हाला समजायला सोपं पडेल. तर इकडे आता हळदीचा दिवस होता आणि संध्याकाळी लॉनमध्ये आलेलो होतो आपण इकडे. सगळेच पाहुणे मंडळी आता जवळ यायला लागलेली होती आणि थोड्याच वेळात हळदीचा प्रोग्राम सुरू होणार होता. भरपूर असं फोटोशूट आमचं झालेलं होतं, पण मुलींचं कसं असतं ना, मुलींचं काही फोटोशूट संपत नाही बरं का, त्यांचं चाललेलंच होतं. त्यानंतर म्हटलं चला आता थोड्याच वेळात तिकडे आता नवरदेव नवरी पण येणार होते, पण त्याआधी की नाही आमची ही वरमाय बरं का, ती आली इकडे आणि आमच्याजवळ गप्पा मारायला बसली. त्यानंतर आम्ही बऱ्याचशा गप्पा केल्या. नंतर मग नवरदेव नवरी मंडपात येणार होते, म्हणजे स्टेजवर. आणि ब्राह्मण त्यानंतर मग विधी सुरू करणार होते. तर आमच्याकडे की नाही आधी नवरदेवाला हळद लागते, त्यानंतर नवरीबाईला. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की पुढचा विधी असतो. हळदीची गाणी वगैरे गायली जातात आणि त्यानंतर मग रात्री जेवण आणि मग हळदीचा डान्स, अशा काही गोष्टी असतात. तर हे पार आता थकून गेलेले होते आणि आता त्यांना वाटतं की आपण निवांत बसूया. तर बघा हे आमचे नवरदेव नवरी आहेत बरं का, अतिशय राजबंडे दिसत आहे दोघं. त्यानंतर मग जेवणं वगैरे केली आणि मग नंतर रात्री डान्स प्रोग्राम. तर गावाकडे इतक्या डान्सला महत्त्व असतं ना, खूप मोठा डीजे असतो आणि त्यानंतर सगळ्याच जणांना नाचायचं असतं लग्नात. एवढंच नाही तर नवरदेव नवरीला सुद्धा. मग इकडे डान्स प्रोग्राम वगैरे पार पाडला आणि रात्री थकलो, मग घरी जाऊन झोपलो आम्ही. त्यानंतर मग सकाळी लवकर उठलो. वैदिक पद्धतीने लग्न होणार होतं आधी आणि संध्याकाळचं लग्न होतं गोरज मुहूर्तावर. मग वैदिक पद्धतीच्या लग्नासाठी आम्ही सगळ्या बहिणींनी नऊवाऱ्या वगैरे वेअर केलेल्या होत्या. अशा काही आम्ही दिसत होतो, असा काही लुक आमचा झालेला होता. आणि इकडे बाकीच्यांची आवरावर चाललेली होती मुलांची. त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि म्हटलं चला आता पटकन जाऊया. म्हटलं आता माझ्या दीदीने तर नऊवारी वगैरे काही वेअर केली नव्हती, पण तिने साधीच साडी घातलेली होती, ती छान दिसत होती. आणि इकडे मुलांचं चाललं होतं आवरणं. त्यानंतर म्हटलं चला थोडे 2-3 फोटोशूट केले आम्ही आणि पटकन निघालो मग आता लग्नाच्या तिकडे हॉलमध्ये. तर ह्या आमच्या मुली पण त्यांनी पण नऊवाऱ्याच वेअर केलेल्या होत्या, फक्त माझ्या दीदीने नऊवारी नव्हती घातली. तर आता म्हटलं चला पटकन तिकडे निघूया म्हटलं आणि पोहोचलो आम्ही हॉलमध्ये. तिकडे आता वैदिक पद्धतीच्या लग्नाची तयारी चाललेलीच होती आणि आमच्या ताईने सुद्धाच नऊवारी नेसलेली होती बरं का. तर इकडे आता आमची ही चिमुकली, तिला पण दाखवते मी तुम्हाला. तिला पण नऊवारीच नेसायची होती. तिने सुद्धा नऊवारी घातलेली होती आणि सगळ्याच जणी मस्त नटलो होतो. नवरदेवकडे पण बऱ्याच जणींनी नऊवाऱ्या वेअर केलेल्या होत्या, त्याही छानच दिसत होत्या. म्हटलं चला आता सकाळी लवकर उठायला लागले म्हणून आमच्या पिलूचा चेहरा थोडासा वेगळा दिसतोय तुम्हाला. तर इकडे आता बघा हे नवरीचे पप्पा मम्मी यांनी सुद्धा छान असा लुक तयार केला होता आणि खूप छान दिसत होते दोघं जण. म्हटलं चला आता लग्न लागून झालेलं आहे, थोडा वेळ होता आणि त्यानंतर फोटोशूट वगैरे केलं, रील्स वगैरे काढली आणि इकडे आता आमची चाललेली आहे रील्स वगैरे करायची तयारी. तर म्हटलं चला मस्त लॉन्समध्ये छान फोटोज येतील आणि तेच आमचं चाललेलं होतं. तर मुली पण खूप उत्साहाने आम्हाला सांगत होत्या की चला रील्स वगैरे करा. आमच्या ह्या ताईची धावपळ बघितली का रील्स बनवण्यासाठी आम्ही तिला बोलवून घेतलं आणि म्हटलं तू 5 मिनिटं ये आमच्याजवळ. मग त्यानंतर रील्स वगैरे शूट केले आम्ही आणि पुन्हा म्हटलं तू जा तुझ्या कामाला वाटल्यास. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, लग्न समारंभ किंवा कुठल्याही आनंदाचा क्षण तो पुन्हा पुन्हा येत नसतो. एकदा का वेळ निघून गेली की ते परत आपल्याला अनुभवता येत नाही. म्हणून आम्हाला जेवढा वेळ मिळतो ना तेवढा आम्ही आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकमेकांसोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. आता इथे आम्हाला दादा पण पाहिजे होता आमचा, पण तिकडे नवरीच्या मामाला स्टेजवर बसवलं होतं पूजेसाठी, म्हणजेच माझा भाऊ, म्हणून मग त्याला घेता आलं नाही. तर म्हटलं ठीक आहे, मग फोटोज वगैरे काढले आम्ही त्याच्यासोबत. त्यानंतर इकडे फोटोशूट वगैरे झालं नवरदेव नवरीचं आणि इकडे आता फेरे चाललेले होते त्यांचे. वैदिक पद्धतीने सकाळी विवाह होता आणि त्यानंतर गोरज मुहूर्तावर संध्याकाळी लॉन्समध्येच इकडे गोरज मुहूर्तावर लग्न लागणार होतं. तर मग सगळं आता व्यवस्थित आनंदाने पार पाडलं. त्यानंतर नवरदेव नवरीचं फोटोशूट होणार होतं आणि खूप धमाल आली. आम्ही सगळ्यांनीच खूप छान असं एन्जॉय केलं आणि आता शेवटचंच फोटोशूट झाल्यानंतर मग जेवणाला वगैरे जाणार होतो तिकडे. आणि इकडे आता नवरदेवकडचे फोटोग्राफर नवरीकडचे फोटोग्राफर दोघांचंही चाललं होतं. त्यांना वेगवेगळे फोटोशूट करायचे असतात, त्यामुळे वेगवेगळ्या पोचेस असतात. आणि इकडे आता आमच्या नवरीबाईचं चाललं होतं टचअप करणं. तर ते झालं आणि त्यानंतर मग जेवणाला वगैरे आम्ही गेलो. नंतर संध्याकाळी पुन्हा यायचं होतं, त्यामुळे मग पटकन दुपारचा सगळा पसारा आवरून पुन्हा संध्याकाळी तयारी करून लॉन्समध्ये यायचं होतं. तर इकडे आता थोड्या वेळ आम्ही निवांत बसलो. त्यानंतर नवरदेव नवरींची जेवणं झाली, आमची झाली. जेवणाला असं काही पदार्थ होते. जेवण आटोपलं आणि घरी आलो. घरी आल्या आमच्या मुलींचे बघा हे असे मास्क लावून पडलेल्या होत्या. त्या थोडा वेळ तासभर झोपूया, रिलॅक्स होऊया आणि मग तयारी करूया. पण माझी नात ना एवढी घाबरत होती बिचारी, तिला वरतीच बसवलं मग ताईने किचन ओट्यावर आणि तिचं चाललं होतं की यांनी काय लावलंय. तर इकडे आता सगळं आटोपलं आणि त्यानंतर म्हटलं चला पटापट तयारी करूया आणि आता हॉलमध्ये जाऊया म्हटलं. पटकन आवरलं आणि असं काही मी लुक केलेला होता. नाईट वेडिंग होती त्यामुळे मी पार्टीवेअर साडी वेअर केलेली होती. सिम्पल्स आपले ज्वेलरी आणि त्यानंतर एक नेकलेस. मग काय मंडपात आल्यानंतर इकडे आता फेटे वगैरे बांधणं सुरू होतं. मग आहोंनाही फेटं बांधायचं चाललेलं होतं इकडे. तर म्हटलं चला
फेटे वगैरे बांधून झाले की मस्त असं फोटोशूट करूया म्हटलं. मग काय आम्ही दोघांनी आणि फॅमिलीसोबत फोटोज वगैरे काढून घेतले. आणि इकडे लॉन्समध्ये आल्यानंतर मग ताईने जे काही आमच्या नवरीबाईला रुखवतात दिलेल्या त्या सगळ्या वस्तू इकडे आम्हाला लावून घ्यायच्या होत्या. तेच इकडे लावणं चाललेलं होतं आणि भरपूर अशा वस्तू ताईने दिलेल्या होत्या. काही मोठ्या वस्तू नातेवाईक देतात म्हणजे गिफ्ट म्हणून, तर त्या वस्तू इकडे ठेवलेल्या होत्या. तर तेच आता इकडे चाललेलं होतं आमचं. थोड्या वेळानंतर आता नवरदेवाची एंट्री होणार होती आणि त्याच्या आधी या इकडचा सगळा पसारा आवरून घ्यायचा होता. म्हणजे ही भांडी वगैरे लावून घ्यायची होती, व्यवस्थित सेट करायची होती आणि त्यानंतर मग नवरदेव नवरीची एंट्री होणार होती. आता इकडे असा काही रुखवताचा सगळा सामान होता आणि आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जे काही त्यांना द्यायचं त्यांच्या नवीन संसारासाठी आपण ते देऊ शकतो. तर ताईची आता एकच मुलगी होती म्हणून मग तिने सगळं तिच्या पद्धतीने तिला काय हवं नको सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थित केल्या. त्यानंतर ह्या अशा काही वस्तू पण देण्यात आलेल्या होत्या आहेर म्हणून, तर त्या पण इकडे मांडून ठेवलेल्या होत्या. तर आता इकडे नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे मस्त आणि त्यानंतर आमच्या नवरीबाईने डान्स केला होता बरं का. छोटासा होता पण खूप छान डान्स केला होता. आता इकडे कॉपीराईट येईल म्हणून ते आपण दाखवू शकत नाही, पण खूप सुंदर असा डान्स झालेला होता आणि त्यानंतर मग विवाह सोहळा पार पडणार होता. इकडे आता नवरीचा डान्स वगैरे झाला, त्यानंतर त्यांची एंट्री झाली आणि कोणाचं काही होऊन जावं पण फोटोग्राफर जे असतात ना ते अजिबात ऐकत नाही. त्यांना फोटोशूट करायचंच असतं आणि त्यांच्या पद्धतीनेच त्यांना करायचं असतं. त्यामुळे मग त्यांनी मध्येच थांबवलं आणि इकडे थोडंसं फोटोशूट वगैरे केलं वेगवेगळ्या पोचेसमध्ये आणि त्यानंतर मग त्यांचा विवाह सोहळा इकडे पात्रमूर्वी निगिरे गृहीत्वा शारदा सरपारं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवलं तदेव लक्ष्मीपति त्यानंतर फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर मग नवरीची पाठवणी करायची होती. तर तिची आता ओटी भरायची होती. नवरीच्या आई या ठिकाणी ओटी भरतात आणि 5 वाजणी औक्षण करून ओटी भरली जाते. तर खूप अशी कठीण वेळ असते ही. आता नवरीची विदाई होणार आहे आणि एवढे वर्ष जी लेक आपल्याजवळ राहत असते तिची पाठवणी करायची आणि ती आता कायमची दुसऱ्याची होणार आहे. तर ह्या गोष्टी खूप लागून जातात मनाला आणि आपोआपच आपल्या डोळ्यांमध्ये पाणी येत असतं. आणि आपली लाडाकोडात वाढवलेली लेक आता परक्याचं धन होणार असते असं म्हटलं जातं आणि आपोआपच डोळ्यांना धारा लागतात आणि त्यावेळेस आपल्याला खऱ्या आई होण्याची जाण आपल्याला त्यावेळेस येते आणि आपल्या आईची सुद्धा आठवण येते की त्यांनी जसं आपल्याला काळजावर दगड ठेवून दुसऱ्याच्या घरी नांदायला पाठवलंय तसंच आपल्यालाही आपल्या काळजावर दगड ठेवून आपली लेक सुद्धा दुसऱ्याच्या घरी पाठवायची आहे नांदवायला. आणि प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते की तिने सुखा समाधानाने संसार करावा. तर दिवसभराचं हे मंगलमय आणि आनंददायी वातावरण संध्याकाळी ना अजिबात राहत नाही. डोळ्यात अश्रू अजिबात थांबत नव्हते. तर चला तुम्ही पण आता एन्जॉय करा हा व्लॉग आणि तुम्ही जर का यूट्यूबवरून बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि आशा करते की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि थोडा पण आवडला असेल ना तर जाता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओज येण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजे जे काही मी व्हिडिओज अपलोड करते ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील. तर चला आता इकडे विवाह सोहळा पार पडल्यानंतर आम्ही घरी निघणार होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं गावी म्हणजेच आमच्या आजीबाबांकडे सासू सासऱ्यांकडे तिकडे गेलो. तिथून मग आम्ही दुपारी आलो घरी म्हणजे दुपारी निघालो आणि संध्याकाळी घरी पोहोचलो. तर असा काही आजचा दिवस गेलेला आहे आणि हा लग्न सोहळ्याचा जो ब्लॉग होता तर तो थोडासा लेट टाकण्यात आलेला आहे. तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लेट झाल्या. तर चला असेच चॅनलला जाता चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुढे काही लग्नातले फोटोज मी शेअर केले तुमच्यासोबत, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.